पालकमंत्री पदाचा तिढा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, रायगडमध्ये अजूनही बाकी आहे. आणि त्या अनुषंगाने आता महायुतीतले मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्येच कुठेतरी आखाडा, राजकीय आखाडा बघायला मिळतोय. आणि आताच ताजं उदाहरण म्हणजे शिवसेनेचे रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांच्यामध्ये झालेला वाद. मंडणगड पाणी योजनेवरून रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका केली आहे. मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यात तटकरेंचं कोणतंही योगदान नाही असं सांगताना आपल्या मुलाचं रामदास कदमांनी कौतुक केलं. योगेश कदमांनी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले असं रामदास कदम यांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका असा सल्लाही रामदास कदमांनी दिला, ज्यावर तटकरेंनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपण रामदास कदमांना भाई म्हणणार नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं. आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे? या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकरेन सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अगं दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीसं काहीतरी ठेवा. नाहीतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही संधी, आता बस झालं ना. ते मला अरेतुरे करतात तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार. काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात.